मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या मुंबईतील संरक्षक भिंतींच्या कामांमध्ये गौड बंगाल कसा केला जातो हे पुन्हा एकदा निदर्शनास आलेले आहे। अंधेरी पूर्व या भागामध्ये महाकाली गुंफा या परिसरामध्ये अनेक ठिकाणी भिंतीचं काम केलं असल्याचं सांगण्यात आलं। मात्र ज्या ठिकाणी बांधकाम केलं असल्याचं सांगितलं त्या ठिकाणी भिंतच नसल्याचं समोर आलं। संरक्षक भिंती बांधण्याचं काम मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडे असलं तरी देखील याबाबत जमिनीवरती अधिकतर काम झालेलं दिसत नाही। एकूण या सर्व भिंतींच्या गौड बंगालामध्ये 8 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती मिळते। राजेश्वरी निवास सत्य साईबाबा मंदिर जवळ संरक्षक भिंत बांधण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र त्या ठिकाणी भिंतीचं बांधकाम केलेलं नसून फक्त डागडुजी केली असल्याचं दिसून आलं। या परिसरामध्ये नव्यानं कोणतीही संरक्षक भिंत बांधली नसल्याचं स्थानिकांनीही सांगितलं। अजित, तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? इथे जवळजवळ 35 वर्ष झाली मला इथे। इथे भिंत पडली होती, बांधल्या का नव्याने? काय नाही बांधलेली, तेव्हा अर्धवट तरी बांधत होते, तर अर्धवट काम ठेवल्याने गेले बुर्जी पटेल। तसंच आहे अजून? हा तसंच आहे अजून, तसंच आहे। गटर तुटले आहे, गटर सगळं तुटलेलं आहे। त्याने आता पलाशीच करून घेतलं। हा आणि बांधकाम केलं, दुसरं काय आतून भरून तिकडे केला नाही ते लोकांचा। हा सगळं कोसळले होत्या। मी आता मला 2020 आलं मी इकडे। आमच्या समोर काय काम नाही केलं इकडे। ती वरती पडलेली ती वरतीच काढलं, खाली तोडून काढलं नाही। ते लोकांना सांगितलं होतं ते वरचं बाहेर काढलेलं ते इनसाइड घ्या। भीती तर आहे, कधी कधी पण पडणार। ते पोलावरती आहे बघा तुम्ही वरती जाऊन, इट इज ऑन द पोल ओनली, जस्ट एनी टाइम हेवी रेन एनी टाइम। आता जर बिल्डिंग भिंत असेल तर ती व्यवस्थित पाहिजे। तुटलेली असली तर कोण पोरं खेळतात, काय करतात, त्यांच्या अंगावर पडले तर कोण जिम्मेदार? म्हणून त्यांनी ते प्लास्टर वगैरे केले। ठीक आहे, आम्हाला काय त्याचा प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांना पण नाही। अभी भी गटर ना साफ किया ये लोग ने? हाँ? हाँ? मेरा साफ नहीं किया। ये 2 घर मिसाल सेलर का साफ करता है, इधर साफ करता है, हम लोग का बीच में साफ नहीं करता है। दीवाल ये ठीक नहीं किया और थोड़ा दिन वापस गिरेगा बारिश में। तर मुंबईतल्या विविध ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंती संदर्भातला हा घोटाळा आहे। तब्बल घोटाळा आहे 600 कोटींचा। त्यापैकी अंधेरी परिसरामध्ये 8 कोटींचा घोटाळा काय आहे या संदर्भातली बातमी आपण आज पाहतोय। यापूर्वी 38 कोटींच्या संरक्षक भिंतीचा विक्रोळ येथील घोटाळा आम्ही काल आपल्या समोर मांडलेला होता आणि या संदर्भात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। ते नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूयात। पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ज्या काही वस्त्या डोंगर माथ्यापासून खाली अर्ध्यापर्यंत खाली आहेत त्यांना भिंत बांधा म्हणून असा निर्णय झालेला आहे। दरवर्षी नवीन भिंत बांधल्या जाते। असा असताना ठेका कॉर्पोरेशनमार्फत किंवा झोपडपट्टी पुनर्वसन विभाग जो आहे त्याच्यामार्फत केला जातो। तिथे फार मोठा भ्रष्टाचार आहे याची जाणीव आहे। पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की महाराष्ट्रामधलं ऑडिटर जनरलचं जे ऑफिस आहे ते कुचकामी आहे। तेच स्वतः आता असणारे भ्रष्टाचारित झालेत का अशी असणारी शंका येते आणि म्हणून ऑडिट रिपोर्ट असताना व्यवस्थित बाहेर पडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तर अंधेरीमधील हा संपूर्ण घोटाळा आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी उघडकीस आणलेला आहे। स्वतः उमेश करंजकर आपल्यासोबत असतीलच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आपल्यासोबत आहे। अंजलीताई, मुंबईकर टॅक्स देतात, टॅक्सचा पैसा आणि त्याचा होणारा अशा प्रकारचा अपव्यय, ज्या ठिकाणी भिंती बांधल्याचं सांगितलं जातं अनेक वेळेला कंत्राट काढली जातात, कागदोपत्री भिंती बांधल्या आहे असं सांगितलं जातं। तब्बल मुंबईकरांची 600 कोटींची ही फसवणूक आहे जी टप्प्याटप्प्यानं आम्ही मुंबईकरांसमोर उघडकीस आणतोय। आज अंधेरीतली ही संपूर्ण घटना आहे। 8 कोटींची भिंत जी मुळात अस्तित्वातच नाहीये। तुम्हाला जर कदाचित आठवत असेल, काही दिवसांपूर्वी एक पिक्चर देखील आला होता की माझी विहीर हरवली। आणि तसंच काहीसं आपल्याला घडताना दिसतंय की बाबा तिथे भिंती बांधल्यात म्हणून झालंय, म्हणजे आधी त्याचं वर्क ऑर्डर निघाली असेल, ते भिंती बांधल्या, त्याचे पिक्चर्स लावले असतील आणि त्याच्यानंतर फंड जो अलोकेटेड होता तो त्यांना डिस्बर्स केला असेल। आणि असं असताना जर तिथे भिंती बांधल्यात असं दाखवलं असेल आणि जे तुम्ही उघडकीस आणलं असेल आणि
खरं अस्तित्वात तिथे भिंतीच नाहीयेत म्हटलं तर म्हणजे गंमतच आहे. म्हणून मी म्हणते ना, की काय आपण परिस्थिती करून ठेवली आपली. तुम्ही, मी आज आपण इतके कष्ट करतो, इतके पैसे कमवतो, त्याच्यातला एवढा कर भरतो आणि टॅक्स पेयर म्हणून आपल्याला काय मिळतं? आत्ताच्या घटकेला तुम्हाला माहितीये इतर कुठल्याही देशात टॅक्स पेयरला खूप खूप किंमत असते. पण इथे आपण अक्षरशः नाकातोंडातून टॅक्स भरतोय. म्हणजे आपल्या पगारातनं टॅक्स जातो, आपण जे विकत घेतो त्याच्यावर टॅक्स असतो, रोड टॅक्स असतो, कॉर्पोरेशन टॅक्स असतो, प्रॉपर्टी टॅक्स असतो, सगळ्या प्रकारचे कर भरून त्याचा इतका वाईट पद्धतीने अपव्यय होताना जेव्हा आपण बघतो आणि हा अपव्यय पण नाही म्हणतात, हा भ्रष्टाचार जी लागलेली कीड आहे, देशाला लागलेली कीड आहे, ती जोपर्यंत आपण त्याच्या विरुद्ध लढत नाही ना तोपर्यंत असंच आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि ती लोक अशीच त्या लँडस्लाईड पुन्हा होईल, खूप पाऊस पडला तर पुन्हा तसंच होईल, अमुक नेता तिथे धावला म्हणून दाखवतील, ते धावून तिथे त्यांनी किती मदत केली ते दाखवतील, पण त्याच्या आधी पैसा किती खाल्लाय हे मात्र कोणी दाखवत नाही. की त्याच नेत्यांनी तिथेच ती जी गायब भिंत आहे त्याच्या मागे किती पैसा आपण ओतला आणि त्यांनी खाल्ला हे आपल्याला दिसत नाही. पण आपल्या पुढे टाकलेले जे तुकडे असतात ना ते आपल्याला दिसतात. अशीच खंत वाटते मला. कारण मला ना कुठेतरी ती हिटलरची जी स्टोरी होती ना, की लोकशाही म्हणजे काय, तो एका कोंबडीची एक 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 पिसं उपटतो, त्या कोंबडीला आदळतो खाली आणि 2-4 दाणे टाकतो आणि कोंबडी ती त्याच्या मागे मागे फिरते. तो म्हणतो ही आहे लोकशाही आणि हीच खरी परिस्थिती आहे. आणि लोकशाहीचा अर्थ हा हिटलरच्या भाषेत जो आहे ना तोच आत्ताच्या राजकारण्यांच्या भाषेत आहे. बरोबर आहे. मात्र हे प्रकार आम्ही सातत्यानं उघडकीस आणू आणि यावरती देखील आपण आपली कमेंट दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद अंजलीजी. त्यानंतर आपण पुन्हा एकदा थेटपणे उमेश करंजकर आपले प्रतिनिधी ज्यांनी ही विदारक परिस्थिती मुंबईकरांसमोर आणलेली आहे. उमेश, तिथे गेल्यानंतर नेमकं काय घडलेलं होतं, किती कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले होते हे आपल्याकडून जाणून घ्यायचं. विशाल सर, आता अंजली दमन या ताईंनी जे सांगितलं त्यातली एक गोष्ट म्हणजे जर चित्रपट होता की वीर हरवली. आम्ही ज्या वेळेस ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्या यादी दिलेली त्या यादीमध्ये इथे काम केलं, या इथे भिंती बांधल्यात असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस आम्ही त्या जागी जाणून ती सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तिकडचे जे नागरिक आहेत त्यांनी अत्यंत याच भाषेमध्ये सांगितले की आमची भिंत हरवले का, अशा प्रकारची गयावयास ते करायला लागलेत. कारण जर ही माझ्याकडे आता ही पूर्ण लिस्ट आहे, या लिस्टमध्ये अनेक शेकडो कामं आहेत. त्याच्यामध्ये ही 2014 ते 2024 या पर्यंतच्या याच्यामध्ये मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने जी कामं केलेली आहेत त्या सगळ्या मुंबई म्हणजे पश्चिम उपनगर असेल आणि पूर्व उपनगर असेल या दोघांमध्ये जी कामं केली आहेत त्या आता सगळ्या जागी जाणं शक्य नाही. पण ज्या जागी आम्ही गेलो म्हणजे आता आपण अंधेरी पूर्व मधली जी काली गुफा आहे त्या गुफाच्या सगळ्या परिसरात जाऊन ज्या वेळेस तिकडची सत्य परिस्थिती पहिली तर अक्षरशः ते नागरिक जे आहेत ते त्रासलेले आहेत. त्यांना ज्या ठिकाणी त्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा त्यांना मिळत नाही. मात्र ज्या सुविधांसाठी त्यांचे पैसे खर्च केलेले आहेत ती सुविधा देखील त्यांना मिळत नाही. म्हणजे त्यांच्याकडे दोन्हीकडनं मार आहेत. म्हणजे त्यांना जी सुविधा हवी ती पण नाहीये आणि जी दिली जाते त्याचे पैसेही त्यांना मिळालेले नाहीयेत. अनेक ठिकाणी त्यांना त्या सुरक्षित भिंतीच्या गरज नाहीये किंवा त्या सुरक्षित भिंती असायला पाहिजे याबाबत त्यांनी कधी मागणीही केली नाही. मात्र तिकडे ते पैसे देण्यात आलेले आहेत. नक्कीच ते 15 लाख, 20 लाख, 25 लाख अशा रकमेत आहेत. पण ह्या ज्या भिंतीची ही रक्कम आहेत या सातत्याने वर्षानुवर्षी काढण्यात आलेल्या आहेत. वर्षानुवर्षी त्या भिंती दाखवण्यात आलेल्या आहेत. काही भिंती जुन्याच आहेत, त्यांची रंगरंगोटी झालेली आहे, तर काही भिंतींना फक्त प्लास्टर केलेलं आहे आणि ती नव्याने दाखवण्यात आलेली अशी विदारक परिस्थिती मुंबईमध्ये आहे. आणि मुंबई पूर्व उपनगर असेल आणि पश्चिम उपनगर असेल अनेक भागामध्ये अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर भिंतीच नाहीत आणि त्या तिकडचे पैसे घेण्यात आले. जवळपास हा 8 कोटीज आहेत. 8 कोटी रुपये जे आहेत ते लाटले गेलेले आहेत. खास करून जर अधिकारी जर या सगळ्या परिस्थितीत पाहिले तर अधिकारी नेमके करतायत काय हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. कारण हा सगळा जो आहे तो जनतेच्या कष्टाचा पैसा आहे. जनतेने कर रूपात हा पैसा भरलेला आहे आणि असं असताना ते कर रूपातले पैसे कोण कुठे खर्च करतं हे विचारणार कोण. कारण जनता जाऊन थेट विचारू शकत नाहीये. आपल्यासारखी प्रसार माध्यम ज्यावेळेस आपण तिथे जातो आणि त्यावेळेस हे विदारक परिस्थिती बाहेर येते त्यावेळेस हे स्पष्ट होतं किंवा बाहेर येतं की नेमकी काय सत्य परिस्थिती आहे. आणि या सत्य परिस्थितीत अत्यंत गंभीर अशी जे सत्य परिस्थिती आहे ती समोर आलेली आहे. कुठेही भिंत बांधल्या गेलेल्या नाहीत नवीन, तर कुठे बरोबर आहे उमेश, तुम्ही जो प्रकार हा संपूर्ण उघडकीस आणलेला आहे अंधेरी परिसरामध्ये एक गोष्ट घडताना दिसते. भिंत तर मुळात नाहीच आहे, मात्र भिंतीचं जर काम काढलं जात असेल तर मात्र कुठल्याही प्रकारच्या निविदा न काढता त्याचे पैसे लाटले जात आहेत आणि मुंबईकरांची फसवणूक होते.
धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.